डिमांड वाढली तर रेट वाढला, सप्लाय कमी झाला म्हणजे डिमांड वाढली, डिमांड वाढली डिमांड वाढली. म्हणजे रेट वाढला, रेट वाढला म्हणजे काय झालं, अगेन महागाई वाढली, महागाई वाढली. महागाई वाढली. महागाई वाढली. महागाई वाढली तर आज लगेचच जे जॉब करतात त्यांच्या जॉबमध्ये थोडंफार गॅस इन्क्रीमेंट देतील ते, की सिलेंडरसाठी आम्ही या पेमेंटमध्ये तुम्हाला 1,500 रुपये वाढवून देतोय. पण जे बिझनेस करतात त्यांना काय मिळणार आहे? त्यांना तर पैसे द्यावेच लागणार आहेत. सो इथे लॉस हम्म. प्रॉफिट कोणाचा होतोय तो नाही विचार केला जात. इथे फक्त इन्फ्लेशन वाढतंय आणि इन्फ्लेशन जेव्हा जेव्हा वाढतं फंडामेंटली तेव्हा तेव्हा स्टॉक मार्केट खाली येतं. वॉर होतो तेव्हा तेव्हा स्टॉक मार्केट. किती वाटतंय जे एक मार्केटमध्ये ऑलरेडी आहेत त्यांना किती वाटतंय किती मार्केट खाली येईल? स्वाती मॅम, दीपक सर, पूनम मॅम, सुजाता मॅम, काय वाटतंय किती खाली येईल अजून? सचिन सर. आता अगं तर उद्या थोडी थोडी सुरुवात झाली आहे मॅम. आणखीन खूप खाली येऊ शकतं असं वाटतंय. ओके. काय म्हणताय दीपक सर किती खाली येईल अजून? मॅडम काल ते ते इराणच्या काही न्यूज होत्या ना, आज ते HDFC ची न्यूज होती म्हणून आज खूप एक्स्ट्रीम खाली आलं. आता उद्याच काही सांगता येत नाही, म्हणजे एक्झॅक्ट आपण प्रिडिक्ट नाही करू शकणार त्याला. ओके. ओके. ठीक आहे. अजून? पूनम मॅम, आवाज नाही आहे. सुजाता मॅम मागच्या बॅच मध्ये होत्या, आन्सर करा. तर मला अजून एक प्रश्न आहे की दरवेळी मार्केट जेव्हा पडतं तेव्हा गोल्ड वरती जातं ना, ह्यावेळी तसं पण काही नाही झालं. तसं पण काही नाही झालं, बरोबर आहे. पण अपोजिट मध्ये दुसऱ्या गोष्टी वाढतायत ना. आणि बघा आता जेव्हा गॅस आणि क्रूड ऑइल वाढतोय ते लोकांची इन्सिक्युरिटी कुठे झाली? सिम्पल होतं, लोकांची इन्सिक्युरिटी कुठे झाली? आता गोल्ड इम्पॉर्टंट आहे की जेवण इम्पॉर्टंट आहे? हा, जेवण. जेवण. बरोबर, त्यामुळे ते विकतच नाही घेणार ते. एक्झॅक्टली. हा. त्यामुळे त्याची डिमांड ऑटोमॅटिकली बघा, लॉजिकली तुम्ही विचार केला तर तुम्ही याच्यापर्यंत पोहोचू शकतात, पण जोपर्यंत तुम्ही लॉजिक लावणारच नाही, डिपेंड राहाल की शीतल मॅडमच आन्सर देतील, तोपर्यंत काही नाही होणार. Done.